नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लेझर CO2 स्पोकरवर गणेश मिरवणुकीत बंदीच, 2 बेस 2 टॉपलाच परवानगी. डोळ्यास अपायकारक लेझरसह कार्बन डायऑक्साइड CO2 स्पोकरला गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्यात येणार आहे. वापर केल्यास मंडळासह मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिली. गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे पोलीस प्रशासन व साऊंड लाईट मंडप व्यावसायिकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. गणेश उत्सवाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत 2 बेस 2 टॉपलाच परवानगी देण्यात येणार असून न्यायालयाच्या आवाज मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांसह साऊंड व्यावसायिक चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील. आगमन व विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर डोळ्यांना इजा पोहोचणाऱ्या लेसरला तसेच कार्बन डायऑक्साईडचा वापर करून उडवल्या जाणाऱ्या स्मोकरलाही यंदा मिरवणुकीत बंदी असणार आहे. याचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला. गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे पोलीस प्रशासन व साऊंड लाईट मंडप व्यावसायिकांची बैठक पार पडली. बैठकीला पोलीस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, श्रीराम कनेरकर उपस्थित होते. पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी न्यायालयाच्या आवाज मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आवाज वाढवण्यासाठी गळ घालत असतील तर साऊंड ऑपरेटरनी त्यास नकार देणं गरजेचं आहे. काही ऑपरेटर मद्यप्राशन करून नियमांचे उल्लंघन करताना दिसतात, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांसह साऊंड व्यावसायिक चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होतील असा इशाराही पाटील यांनी दिला.